विद्यार्थी मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूरतर्फे एक नवीन अपडेट आहे की जे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे। यावर्षी नेट परीक्षा असो की सेट परीक्षा असो किंवा महाराष्ट्र संदर्भातल्या जी सेट परीक्षा होते त्या संदर्भात एक नवीन अपडेट आहे। म्हणजेच विद्यार्थ्यांना यूजीसी नेट CSIR महाराष्ट्र सेट परीक्षा करिता मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे। ते कोणामार्फत दिलं जाणार आहे तर महाज्योती तर्फे दिलं जाणार आहे। ठीक आहे, पूर्व प्रशिक्षण ते प्रशिक्षण काय आहे आणि याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत त्या आपण पुढे बघणार आहोत। तर तुम्ही विषय समजून घ्या की विद्यार्थ्यांना जे यूजीसी नेट म्हणजे असिस्टंट प्रोफेसरसाठी जे परीक्षा देतात किंवा जी क्वालिफाईड परीक्षा असते ती नेट असते, म्हणजे संपूर्ण भारतामध्ये ही पात्रता असते, पात्रता परीक्षा असते। तशीच CSIR जे रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये काम करतं त्याच्यात, आणि महाराष्ट्र सेट परीक्षा याचं काय देणार आहे, मोफत प्रशिक्षण देणार आहे कोण, महाज्योती। तर ही ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गाकरिता आहे। पुढे जाऊ आता आपण बघूयात की काय महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ही वेगवेगळ्या याच्यामध्ये काय देतं विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक्षण देते। पण ही आता नेट मध्ये सुद्धा आणि सेट मध्ये सुद्धा, म्हणजे ही परीक्षा नेट काय आहे, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, आणि महाराष्ट्र हे काय आहे, स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, म्हणजे ही महाराष्ट्रासाठी पात्रता परीक्षा असेल आणि हे संपूर्ण देशासाठी, आणि CSIR हे सुद्धा संपूर्ण देशासाठीच असते। ठीक आहे, तर हे कोणत्या जे विद्यार्थी सहाय्यक प्राध्यापक म्हणून करिअर करू इच्छितात, सहाय्यक प्राध्यापक, ठीक आहे, प्राध्यापक म्हणून करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी काय आहे, मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे। तर हे तुम्हाला दिसत आहे की मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जमाती किंवा विशेष प्रवर्ग सन 2025 ते 26 करिता यूजीसी नेट, CSIR आणि महाराष्ट्र सेट च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन परीक्षा, म्हणजे ऑफलाईन काय होणार आहेत, क्लास होणार आहेत, आणि याची परीक्षा सुद्धा काय होणार आहे याच्यासाठी। आणि हे प्रशिक्षण काय असणार आहे, अनिवासी असणार आहे, म्हणजे निवासी प्रशिक्षण नसेल, अनिवासी प्रशिक्षण असेल, परंतु निवासाकरिता तुम्हाला भत्ता दिला जाईल किंवा विद्यावेतन दिलं जाईल। ठीक आहे, आणि महाज्योती मार्फत होणार आहे ते तर सांगितलंच आहे। याच्यासाठी अर्ज बोलावले आहेत आणि त्याची डेट काय आहे, कुठल्या दिनांकापर्यंत अर्ज करायचा आहे ते पुढे पाहणार आहोत आपण। चला पुढे जाऊयात। ठीक आहे, तर बघा प्रशिक्षणाचा कालावधी काय असेल, मग आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, एकूण कालावधी 6 महिने असेल। त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रशिक्षण दिले जाईल आणि त्याच्यामध्ये क्लासेस असो किंवा बाकी सगळ्या गोष्टी, साहित्य असो, ते तुम्हाला 6 महिन्यापर्यंत त्याचा लाभ घेता येईल। 10,000 रुपये विद्यावेतन असणार आहे, म्हणजे प्रतिमाह किती, 10,000 रुपये प्रतिमाह असणार आहे, 10,000 रुपये। ठीक आहे, प्रतिमाह प्रत्येक महिन्याला, म्हणजे एकूण तुम्हाला 60,000 रुपये काय मिळणार आहे, प्रशिक्षणासाठी काय मिळणार आहे, विद्यावेतन मिळणार आहे, ज्याला तुम्ही स्टायफंड म्हणता किंवा निर्वाह भत्ता। त्याच्यासाठी तुमची 75% उपस्थिती असणं गरजेचं आहे। कशाकरिता, जेव्हा क्लास होतील तर त्या क्लाससाठी तुम्हाला 75% तुमची प्रेझेंटी असणं आवश्यक आहे, अनिवार्य आहे। एक रकमी आकस्मिक निधी सुद्धा तुम्हाला 12,000 मिळेल, म्हणजे एकूण 60,000 प्लस 12,000 72,000 रुपयाचा लाभ तुम्हाला या माध्यमातून मिळेल। आणि संपूर्ण शिक्षणासंबंधी तुम्हाला संपूर्ण गाईड केल्या जाईल, नेट आणि सेट संबंधात त्या परीक्षा कशा पास व्हाव्यात याकरिता तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल। पुढे जाऊया, योजनेच्या लाभासाठी काही पात्रता आहेत, म्हणजे याच्यासाठी पात्र कोण आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत। तर बघा, विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, ऑब्वियस आहे की महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्रासाठी आहे, महाराष्ट्रामध्ये काम करते, तर महाराष्ट्राचाच रहिवासी असावा, दुसऱ्या राज्याचा नको। आणि नॉन क्रिमिलेअर गटातील विद्यार्थी म्हणजे असायला हवा, म्हणजे त्याची नॉन क्रिमिलियर जे आहे त्या गटात तो मोडावा, त्याचा पेक्षा अधिक जर उत्पन्न असेल तर तो त्यासाठी पात्र नाही आहे। ठीक आहे, तर म्हणजे तो व्हीजेएनटी, एसबीसी किंवा ओबीसी विद्यार्थी असावा, परंतु तो त्याचे उत्पन्न हे विशिष्ट याच्यापर्यंत असावे, मर्यादित असावे, म्हणजे त्याच्याकडे नॉन क्रिमिनल गटातील तो का असावा, विद्यार्थी असावा। विद्यार्थी हा पदव्युत्तर पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाला असावा। विद्यार्थी मित्रांनो, पदव्युत्तर पदवी म्हणजे हे काय, पोस्ट ग्रॅज्युएशन, कारण पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचं MA झालाय किंवा इतर MCOM झालाय किंवा जे काही झालाय, त्याच्यासाठी तुम्हाला काय असते, याच्यानंतर ही परीक्षा होते, कोणती, नेट किंवा सेट। ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्ही ह्या 2 परीक्षा पास झाले तर काय होता, तुम्ही सहाय्यक प्राध्यापक आहात यासाठी काय होता, पात्र होता, आणि कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्ही काय करू शकता, शिकवू शकता किंवा त्याच्यामध्ये जॉईन करू शकता। त्याच्यामुळे ही काय आहे, तुम्हाला
पदव्युत्तर पदवी तुम्हाला त्या विषयाची असणं आवश्यक आहे. जसं मी फिलॉसॉफीमध्ये सेट आहे तर फिलॉसॉफीमध्ये माझं MA आहे म्हणजे मी पदव्युत्तर पदवी आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. योजनेच्या लाभासाठी पात्रता बघा, त्याच्यामध्ये 4था पॉईंट, यापूर्वी महाज्योतीच्या योजनांचा कोणताही जर लाभ घेतला असेल तुम्ही कोणत्याही योजनेचा तर तो तुम्ही पुन्हा त्याच्या चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये. ठीक आहे, अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेसाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही व त्याच्या अर्जही विचारात घेतले जाणार नाही. म्हणजे इथे काय म्हटलं आहे, कोणत्याही स्वरूपात लाभ घेतला असेल तर, म्हणजे याचं म्हणणं असं आहे की कुठल्याही प्रशिक्षणाचा जर तुम्ही लाभ घेतला असेल, मग त्या स्पर्धा परीक्षेचं सुद्धा प्रशिक्षण का असेना, तर तो विद्यार्थी यासाठी पात्र असणार नाही. म्हणजे यासाठी तुम्हाला अगोदर फायदा घेतलेला नसलेला विद्यार्थी यासाठी काय असेल, पात्र असेल. पुढे जाऊया आपण. योजनेच्या लाभासाठी परत पात्रता, 5वी पात्रता, प्रशिक्षणाकरता लाभार्थी विद्यार्थ्यांची अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे होईल. म्हणजे त्याच्यासाठी तुमची काय होईल, एक परीक्षा होईल आणि त्या परीक्षेच्या थ्रू तुमची काय होईल, निवड होईल. जेवढे विद्यार्थी ची संख्या असेल ज्या ज्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये त्यांची काय होईल, संख्येनुसार निवड होईल आणि गुणांकानुसार निवड होईल तुमच्या. ठीक आहे, विद्यार्थ्याची UGC नेट CSIR महाराष्ट्र CET पूर्व परीक्षेच्या धर्तीवरच अभ्यासक्रमानुसार काय होईल, परीक्षा होईल. म्हणजे तुम्हाला नेटचा सिलेबस पाहून घ्यायचा आहे किंवा सेटचा सिलेबस पाहून घ्यायचा आहे किंवा CSIRचा काय करायचा आहे, सिलेबस बघून घ्यायचा आहे. त्यानुसारच काय होईल, याची पूर्व परीक्षा होईल आणि ते त्या तुलनेत काय असेल, थोडी सोपी असेल. म्हणजे तुम्ही सहज त्याच्यामध्ये एंट्री करू शकाल. पुढे जाऊयात. ठीक आहे, बघा 7वा, चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकानुसार मेरिटच्या आधारे काय होईल, आरक्षित जागाच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची काय होईल, निवड होईल आणि ते महाज्योतीच्या संकेतस्थळावर काय होईल, प्रसिद्ध होईल. चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर काय होईल, माहिती उपलब्ध करून देण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, समोर जाऊया. तर हे चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत म्हणजे अजूनपर्यंत परीक्षा कधी होईल याचं वेळापत्रक आलेलं नाही आहे, परंतु अर्ज मागवल्या जात आहेत आणि ते अर्ज कधीपर्यंत भरायचे आहे ते पुढे आपण बघणारच आहोत. ठीक आहे, समोर जाऊयात. प्रशिक्षणाचे स्वरूप काय असणार आहे. सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्याचा असेल, जे मी आधीच बोललो. विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल, म्हणजे तुमची राहण्याची सोय नाही होणार, त्यासाठीच तुम्हाला विद्यावेतन दिला जाईल. आणि प्रशिक्षण हे ऑफलाईन असेल, ऑनलाईन नसेल. तुम्हाला ज्या संस्थेची निवड या प्रशिक्षणासाठी होईल महाज्योतीतर्फे त्या संस्थेमध्ये जाऊन तुम्हाला काय करावं लागेल, प्रशिक्षण घ्यावं लागेल आणि संबंधित परीक्षेसंदर्भातच ती संस्था त्या क्षेत्रात कार्यरत असेल किंवा कार्य करणारी असेल अशा संस्थेची निवड महाज्योतीतर्फे केल्या जाते. ठीक आहे, पुढे जाऊया. समांतर आरक्षण बघा, आरक्षण खूप डिटेल होतं. 59% ओबीसींना आरक्षण आहे, इतर प्रवर्गांना म्हणजे VJNTंना वेगवेगळं. पण मी जितकं कामाचं आहे तितकं टाकलेलं आहे याच्यामध्ये. बघा, प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा राखीव असतील. म्हणजे एकूण समजतो की एका जिल्ह्यामध्ये समजा नागपूरमध्ये जर 100 जागा असतील तर त्याच्यापैकी कंपल्सरी 100 जागा असतील समजा, तर त्याच्यापैकी 30% या कंपल्सरी काय असतील, महिला असतील आणि 70% विद्यार्थी असतील. परंतु जर विद्यार्थ्यांना एवढे मुलींना मार्क मिळाले तर त्या याच्यामध्ये पण मुली गणल्या जातील. परंतु 30% किंवा 30 महिला 100 पैकी एकूण 30 किंवा 30% काय होईल, राखीव घेतल्या जाईल, भरल्या जाईल. दिव्यांगाकरिता 5% जागा आरक्षित असतील. एकूण जागापैकी अनेताकरिता 1% जागा राखीव असतील. हे बघून घ्या थोडं. ठीक आहे, पुढे जाऊयात. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठली आहेत. मग एक तर तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. आधार कार्डनेच तुमचं काय होतं, रजिस्ट्रेशन होतं. जातीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ठीक आहे, रहिवासी दाखला डोमेसेल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तरच तुम्ही यासाठी काय करू शकता, अर्ज करू शकताय. ठीक आहे, अर्ज करण्यासाठी परत आवश्यक कागदपत्रे कुठले आहे, पदवीचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक तुमच्याकडे आणि पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन. कारण पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतरच काय करता येतात आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, ह्या परीक्षा देता येतात. दिव्यांगासाठी दाखला, दिव्यांग असल्यास, ठीक आहे, दिव्यांग असल्यास दिव्यांगासाठी दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर त्यातून आरक्षण घेत असाल तर, किंवा अनाथ मधून आरक्षण घेत असाल तर अनाथाचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. पुढे जाऊयात. अर्ज कसा करावा मग. ठीक आहे, अर्ज कसा करावा बघू आपण की महाज्योतीच्या वेबसाईटवर म्हणजे महाज्योती org.in www.महाज्योती.org.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला नोटीस बोर्डमध्ये जायचं आहे आणि अप्लिकेशन फॉर UGC नेट CSIR किंवा महाराष्ट्र सेट 2025-26 ट्रेनिंग असं लिहून असेल. कुठे,
नोटीस बोर्डमध्ये अगोदर काय करायचं आहे, गुगलवर जायचं आहे, www.mahajyoti.org.in याला ओपन करायचं आहे. पूर्ण वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला नोटीस बोर्ड दिसेल. त्या नोटीस बोर्डवर क्लिक करायचं आहे आणि अनेक तिथे काय असतील, अप्लिकेशनचे फॉर्म असतील. प्रत्येक म्हणजे नीटचं वेगळं असेल, नीट जेईचं वेगळं असेल, UPSCचं वेगळं असेल, MPSCचं वेगळं असेल. तुम्हाला काय बघायचं आहे, अप्लिकेशन फॉर UGC नेट CSIR किंवा MS सेट 2025-26 ट्रेनिंग, यावर जाऊन काय करायचं आहे, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. म्हणजे ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही, ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज भरून घ्यायचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. मग अर्ज कसा करावा, दुसरा पॉईंट बघा. अर्जासोबत तपशिलात नमूद सर्व कागदपत्रे तुम्हाला स्कॅन करायची आहे आणि त्याच्यावर काय करायचं आहे, स्वसंख्याकित म्हणजे काय करा, हस्ताक्षर करायचे आहे, तुमची सही करायची आहे आणि ते कागद काय करायचे आहे, अपलोड करायचे आहे. जिथे माहिती टाकली आहे तिथे अपलोड पण तुम्हाला करावा लागेल. विद्यार्थ्याने अर्जामधील दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे, त्याशिवाय अर्ज योजनेकरता नोंदणी मानले जाणार नाही. सगळे अर्ज मध्ये सगळे कागदपत्र अपलोड करायचे आहे, तरच तुमची नोंदणी होईल. आणि सगळे जे मी यापूर्वी तुम्हाला कागदपत्र सांगितले ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, पुढे जाऊया. शेवटी अटी व शर्ती, शेवटचा मुद्दा आहे आपला. शेवटी अटी व शर्ती. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक काय असणार आहे, 15/3/2025. काय असणार आहे, 15/3/2025. म्हणजे इथून तुमच्याकडे अजून काय आहे, 5 ते 7 दिवस आहे. म्हणून माझे आव्हान आहे सगळ्या विद्यार्थ्यांना, OBC, VJNT किंवा SBC मधील, की त्यांनी हा अर्ज भरावा, या योजनेचा फायदा घ्यावा. आणि नेट किंवा सेट किंवा CSIR ची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर त्यासाठी अर्ज भरून घ्या. अजून तुमच्याकडे शिल्लक आहेत 5 दिवस. ठीक आहे. प्रशिक्षणाकरता निवड झालेल्या विद्यार्थ्याला महाज्योतीच्या धोरणानुसार विद्यावेतन लागू होईल. म्हणजे विद्यावेतन किती सांगितलं मी, दरमहा किती आहे विद्यावेतन, 10,000 रुपये. आणि आकस्मिक निधी किती आहे, 12,000 रुपये. ठीक आहे, हा 12,000 रुपये. आणि किती महिन्यासाठी आहे, हा 6 महिन्यासाठी. म्हणजे 60 याच्यामध्ये हे 10,000चे आपण 60,000 केले आणि 12,000, एकूण किती होतं, एकूण 72,000 रुपयाची तुम्हाला काय होईल, विद्यावेतन मिळेल. तथापि प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी काय आहे, 75% उपस्थिती तुम्हाला असणं गरजेचं आहे, तरच विद्यावेतन मिळेल. हे काय आहे, अट आहे. अशा बऱ्याच अटी आहेत, पण मी मुख्यच अटी टाकलेल्या आहेत. तिसरं, विद्यार्थ्याचं खातं बँक सोबत लिंक असणं आवश्यक आहे, आधार लिंक असणं आवश्यक आहे. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास महाज्योतीच्या सेल सेंटरवर संपर्क करायचा आहे तुम्हाला. आणि हा नंबर आहे, हा नंबर तुम्हाला दिसत आहे. या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे, जर कुठलीही अडचण आली अर्ज करण्यास तर यावर तुम्ही काय करू शकता, नंबर डायल करू शकता किंवा कार्यालयाला भेट पण देऊ शकता. नागपूरमध्ये कार्यालय आहे त्याचं. ईमेल ID त्यांची आहे महाज्योती, ठीक आहे, helpdesk@gmail.com. याच्यावर सुद्धा तुम्ही काय करू शकता, त्यांना कळवू शकता कुठल्या तुम्हाला प्रॉब्लेम्स येत आहे. आणि वेबसाईट काय आहे महाज्योतीची, www.mahajyoti.org.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे. आणि हे संपूर्ण माहिती याच्यामध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती होती विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा सांगतो आहे की विद्यार्थ्यांसाठी ही OBC, VJNT आणि SBC साठी सुवर्ण संधी आहे. आणि अर्ज करण्याचा अंतिम दिनांक कोणता आहे, तर 15/3/2025. ठीक आहे, म्हणजे 15 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त OBC विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. यासाठी कारण OBC विद्यार्थ्यांच्या मनात असं आहे की आपल्याला प्रशिक्षण मोफत नाही आहेत, त्यांच्यामध्ये माहितीचा अभाव आहे. म्हणून जास्तीत जास्त तुमचे जर OBC विद्यार्थी असतील किंवा OBC विद्यार्थी मित्र असतील ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे, त्यांनी नेटसाठी किंवा सेटसाठी जे सहाय्यक प्राध्यापकाची परीक्षा देऊ इच्छितात, आता सेट परीक्षाच 15 जूनला आहे आणि आता सेट परीक्षेचे फॉर्म पण सुरू आहेत. तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला दिसेलच. म्हणून हा जास्तीत जास्त व्हिडिओ OBC विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलला जोडून राहण्यासाठी काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. विद्यार्थी मित्र म्हणून माझं व्हॉट्सअप चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्या लिंक मी तुम्हाला काय करेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्याला सुद्धा जॉईन व्हा. आणि महाज्योतीची जी वेबसाईट आहे किंवा नोटीस बोर्डवर जाण्याची जे फॉर्म भरण्याची लिंक आहे ते लिंक सुद्धा तुम्हाला काय मिळेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल विद्यार्थी मित्रांनो. इतर काही अडचणी आल्यास कमेंट करा, कमेंटमध्ये मी तुमचे उत्तर देईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.